नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांचं BSc BEd किंवा MSc BEd झालेलं असेल, फक्त त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण की 6वी ते पासून 12वी पर्यंत आपली निवड कशा पद्धतीने होऊ शकते आणि आपण प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यावेत, कोणत्या ठिकाणी द्यावेत, कशा पद्धतीने द्यावेत, म्हणजे जेणेकरून आपली निवड होण्याची जी शक्यता आहे तर ती वाढेल. आणि हो, हे प्राधान्यक्रम देताना नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे, जाहिरात पाहताना नेमक्या कुठल्या बारीक गोष्टी आहेत की ज्या आपण मुद्दामून टाळायला नकोत किंवा त्यांच्याकडे आपण बघणं टाळतो आणि मग नंतर आपण चुका करतो. हे सगळ्यांबद्दल अतिशय कमी वेळेमध्ये अतिशय सविस्तर दर्जेदार माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हो, हे मी ठामपणे आणि आवर्जून सांगायला विसरणार नाही की ही माहिती तुम्हाला अनेक विद्यार्थी प्राधान्यक्रमांच्या बॅचेसमध्ये हजारो रुपये घेऊन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की मागची भरतीमध्ये, शिक्षक भरतीमध्ये माझी जी जिल्हा परिषद आणि म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्हीमध्ये सुद्धा जी निवड झाली, आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेला झाली होती 6वी ते 8वी साठी आणि 11वी 12वीला झाली होती 4 ठिकाणी. तर तो जो माझा अनुभव आहे तो तुमच्या फायद्यासाठी असावा असं माझं प्रामाणिक मत आहे. मी सुद्धा 1000 2-2 हजार रुपयाची बॅच करून साधारणतः 400-500 विद्यार्थी जोडून 10 लाख रुपये सहज छापू शकतो. परंतु जे ज्ञान मला मागच्या शिक्षक भरतीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे, त्या ज्ञानाचे पैसे घ्यायचे नाहीत असं मी ठरवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे माझा जो अनुभव आहे तो सर्वांसोबत अतिशय प्रामाणिकपणाने, प्रांजळपणाने शेअर करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ही माहिती जर तुम्हाला चुकीची वाटली तर तुम्ही खुशाल मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगू शकता, माझ्याशी चर्चासुद्धा करू शकता. परंतु हो, तुम्हाला 100% खरी माहिती, ऑथेंटिक माहिती देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. एखादी चूक राहिलीच तर ती माझी असावी, ती तुम्ही दुरुस्त करून घ्याल किंवा त्याच्यासाठी मला क्षमा कराल. तुम्ही त्यासाठी शिव्या जरी दिल्या कमेंट बॉक्समध्ये तरी सुद्धा चालेल, परंतु मी ते जाणीवपूर्वक करणार नाही हे मात्र तुम्हाला आश्वासित करतो. MSc BEd आणि BSc BEd ह्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं MSc झालेलं आहे किंवा BSc झालेलं आहे, या विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं तर खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ठीक आहे, MSc BEd असू शकतं किंवा मग BSc BEd असू शकतं. ठीक आहे, आता आपल्याला संधी कुठून कुठपर्यंत आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे. एकतर आपण 6वी ते 8वीला अप्लाय करू शकतो, 9वी 10वीला अप्लाय करू शकतो, 11वी 12वीला अप्लाय करू शकतो. आपणा सर्वांना या गोष्टीची खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो की 11वी 12वीच्या ज्या जागा आहेत ना, तर त्या यावेळेस थोड्याशा कमी येणार आहेत आणि त्यामुळं आपण सगळेजण थोडेसे नाराज आहोत. परंतु हरकत नाही, 6वी ते 8वी जिल्हा परिषदांच्या खूप मोठ्या प्रमाणावरती जागा येतील असं अपेक्षा आहे. त्याचबरोबर 6वी ते 8वीच्या ज्या विथ इंटरव्ह्यू राऊंडला जागा येतील त्यांचंही प्रमाण खूप जास्त आहे आणि 9वी 10वीच्या सुद्धा विथ इंटरव्ह्यूला ज्या जागा येतील त्यांचंही प्रमाण खूप जास्त आहे. मी तुम्हाला अत्यंत प्रांजळपणाने सांगतो की तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला जर 100पेक्षा जास्त मार्क आहेत आणि तुमच्याकडे जर आरक्षणाचं एखादं सर्टिफिकेट असेल, म्हणजे समांतर आरक्षण, आणि तुमचा स्कोर 80च्या प्लस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या स्पर्धेमध्ये 100% आहात. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर लयच फेकून राहिले, आम्ही ऐकतो आम्ही ऐकतो तुम्ही सांगता. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. मागच्या वेळेसच्या जनरल मेरिट लिस्टचा अभ्यास करा, मी तो स्वतः बघितलेला आहे. आणि मग तो ज्यावेळेस मी पुन्हा अभ्यासला सर्व जिल्ह्यांचा, तर माझाच जो ओपिनियन होता तो पुन्हा एकदा चेंज झालेला आहे की नाही, याच्यापेक्षा जास्त मार्क असलेले विद्यार्थी हे सगळे त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये डेफिनेटली आहेत. ठीक आहे, मग हे चान्सेस आपल्याला आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, जर तुम्हाला BSc BEd वरनं 6वी ते 8वीला चान्स असेल म्हणजे काय, तर तुम्ही त्या ठिकाणी सेकंड पेपर पास केलेला 100% असेल. ठीक आहे, आता फर्स्ट पेपरची तर आपल्याला काहीच आवश्यकता त्या ठिकाणी अजिबातच नाही आहे, त्यामुळे तो विषय काही नाही. आता जर आपण 9वी 10वीचा विषय केला तर या ठिकाणी आपल्याला कुठलेही पेपर असण्याची, पास असण्याची गरजच त्या ठिकाणी नाही आहे, म्हणून काही अडचण नाही. म्हणून ज्यांचा सेकंड पेपर पासही नसेल ते सुद्धा 9वी ते 12वीसाठी एलिजिबल आहेत. आता आपण 11वी 12वीचा विषय आहे ना थोडंसं साईडलाईन करून घेऊ. ठीक आहे, सध्या पुरता. मग ज्यावेळेला मुलाखती म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट होतील त्यावेळेस मी या विषयावरती अधिक बोलेन. परंतु आता आपण 9वी ते 10वीपर्यंत आपला विषय रेस्ट्रिक्ट करू. ठीक आहे, आता बघा 6वी ते 8वीसाठी आपल्याला कोणकोणते चान्सेस आहेत त्याचा एकदा प्रोबॅबिलिटी बघूयात. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, एक तर म्हणजे आपल्याला मॅथ विषयासाठी प्राधान्यक्रम देता येतं, दुसरं म्हणजे सायन्ससाठी आणि तिसरं म्हणजे मॅथ सायन्ससाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा की 6वी ते 8वीचा हा जो कट ऑफ आहे ना, कुठला, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडचा, विदाऊटचा, हा तुलनेने इतर सगळ्या विषयांपेक्षा ह्या तीनही विषयांचा कसा राहतो, खूप जास्त राहतो. ठीक आहे, कोणतीही कॅटेगरी असू द्या, कोणतीही. कारण की टेटमध्ये
यांचा अभ्यासक्रम जो आहे तो त्यांच्याशी साधर्म्य असल्या कारणामुळं त्यांचा हा मार्क जास्त राहतात. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला 130 पेक्षा जास्त मार्क असतील, 130 पेक्षा जास्त, तर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आवडेल त्या त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम द्या, काही अडचण नाही, निवड होण्याची शक्यता आहे. आणि तुमच्याकडे पुष्कळ आहेत प्राधान्यक्रम, 100 आहेत. 36 जिल्हा परिषदांमध्ये 6वी ते 8वी जर समजा मॅथमॅटिक्सची जागा असेल, देऊन टाका, काही अडचण नाही. तुम्ही म्हणसाल सर मग ह्या विषयांचं कसं? आता बघा, मॅथ्स घेतलं ना, मॅथ्सच घ्यायचं. हां, तुमची इच्छा असेल की नाही सर मला मॅथ्स नाही शिकवायला आवडत, मला सायन्स आवडतं, मग तुम्ही सायन्ससाठी टाका. एखाद्याला कॉम्बिनेशन आवडतं, मग तुम्ही हे सगळे निवडा. 36 जिल्हा परिषद आहेत, 36 प्राधान्यक्रम गेले तरी सुद्धा काय अडचण नाही. उरलेले आहेत त्या नगर परिषद आणि महानगरपालिका सिलेक्ट करा. 130 पेक्षा जास्त मार्क असेल तर कोणत्याही संस्थेच्या भानगडीमध्ये पडू नका, निवड होईल, 100% निवड होईल, कोणतीही कॅटेगरी असू द्या. ठीक आहे. आता तिथे थोडासा नशिबाचा फॅक्टर लागेल, आहे की नाही? पण 130 पेक्षा जास्त असेल ना, तुम्ही बिनधास्त अप्लाय करा, काहीच काळजी करू नका, निवड होण्याची शक्यता आहे. पुढं ज्यांना 130 पेक्षा कमी आहेत, आहे की नाही, 130 पेक्षा कमी आहेत, त्यांनी काय करायचं, मुख्य जिल्हे टाळायचे. ठीक आहे, मेन जिल्हे टाळायचे. आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा प्राधान्यक्रम द्यायचे. आलं लक्षामध्ये? 100 पासून 130 वाल्यापर्यंत यांनी अशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायचे. आपली निवड होण्याची शक्यता त्या ठिकाणी डेफिनेटली वाढेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे MSc बीएड किंवा BSc बीएड झालेले विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी सगळेच्या सगळे विद्यार्थी मॅथ्ससाठी ॲप्लिकेबल आहेत का? अजिबात नाही. का बरं? कारण की अनेक विद्यार्थ्यांचं जे काही PG आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे तर ते CBZ ग्रुपमधनं असतं. ठीक आहे, म्हणून ते ॲप्लिकेबल करत नाहीत त्या ठिकाणी 9वी 10वीला. परंतु राज्य शासनाच्या शैक्षणिक अर्हतेसंदर्भामधले एक GR आहे, तो असं म्हणतो की जर समजा आपण ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला, ठीक आहे, फायनल इयरला या 3 पैकी कुठलाही विषय तुमच्या अभ्यासासाठी असेल, बघा मी कोणकोणतं सांगतो, फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री आणि मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, यापैकी कुठलाही विषय जर तुमच्या अभ्यासक्रमाला असेल तर तुम्ही मॅथ्ससाठी इलिजिबल आहात. अलग लक्षामध्ये. आता CBZ ग्रुप जरी असेल तर याच्यामध्ये केमिस्ट्री नाही का? तर आहे. ठीक आहे, हा फॅक्टर बरेच विद्यार्थी काय करतात, दुर्लक्षित करतात. आणि मग ते बीएडला असताना काय करतात, बीएडला असताना ही मेथड निवडतात. कुठली? जीवशास्त्र आणि मला वाटतं कुठला भौतिकशास्त्र है ना, हा विषय निवडतात ते मेथड. गणित नाही निवडत. आता जसं आम्ही असतो, आम्ही काय निवडतो, गणित आणि विज्ञान निवडतो. ठीक आहे का नाही? तसं मला वाटतं रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असा काहीतरी विषय निवडतात. मग त्याच्यामुळे अडचण होते. कारण की तुम्हाला जर गणित विषय शिकवायचा असेल तर तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला गणित विषय कसा शिकवता येतात, त्याच्या कोणकोणत्या मेथड असतात, त्याची कुठली पेडागॉजी असते, विद्यार्थ्याचं मानसशास्त्र काय सांगतं, कोणत्या वर्गासाठी कोणत्या पद्धती वापरायच्या असतात, याचं ज्ञान आपल्याला राहत नाही ना, बरोबर का नाही? म्हणून ते तिथे विद्यार्थी काय करतात, हे जे CBZ ग्रुपवाले असतात की नाही विद्यार्थी, हे तिथे फेल ठरतात मॅथमध्ये. मग तिथं कोण जातं, PCB ग्रुप आलं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, किंवा मग फिजिक्स, त्याच्यानंतर फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर सायन्स ज्यांचं असतं ते जातात. आता त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह एखादा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे विषय असू शकतो किंवा दुसरा. ठीक आहे, तुमच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी संधी आहेत किंवा ते विषय उपलब्ध राहतात, त्याच्यानुसार गोंधळ करतात ते, आहे की नाही? अशा पद्धतीने जर तुमच्या मनामध्ये काही असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. हे बघा, मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणाने सांगतो की निवड होऊ शकते भाऊ. फक्त काय करायचं, कमी मार्क असले की नाही की थोडंसं आपलं ग्रामीण भागाकडे जायचं, जास्त मार्क असले कुठेही द्यायचं. इतका सोपा पॅटर्न राबवायचा. SC ST, त्याच्यानंतर EWS, SCBC, VJ या कॅटेगरीचा कट ऑफ कमी राहतो. हां, मग त्याच्यानंतर OBC असेल, ओपन असेल, त्याच्यानंतर आपलं NT कॅटेगरी असेल, ह्यांचा कट ऑफ SBC कॅटेगरी असेल तर यांचा तुलनेने बघा थोडासा जास्त राहतो. परंतु निवड होणारच नाही असं मात्र काही नाही आहे. त्या संदर्भामध्ये मी वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. काही मनामध्ये प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त लिहा. मी जर काही चुकीचं सांगितलं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही शिव्यांची लाखोळी जरी वाहिली कमेंट बॉक्समध्ये तरी सुद्धा चालेल. शेवटी माझ्याकडे जर
जो काही अल्पसा अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत वाटावा, तुम्हाला तो द्यावा असा माझा प्रामाणिक हेतू आहे. म्हणून हा सगळा प्रयत्न सुरू आहे. तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचे अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.